पाना पानात काढू तुझं नाव ग, एक व्हिडिओ घेऊन आला रंदे भाऊ ग. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक आहे माझ्या कळपामध्ये बोकड का नाहीये. चला तर सांगतो याच्या मागचं रहस्य आणि कारण. तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करून सांगतो की आपल्या चॅनलवर झालेले आहे 42,000 सबस्क्रायबर कंप्लीट. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून हातपाय जोडून पाय पडून लोटांगण घालून स्वागत आणि धन्यवाद. हा तर सुरुवात करतो मित्रांनो की माझ्या कळपात बोकड का नाही. तर सगळ्यात प्रथम मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे काठेवाडी शेळ्या आहे आणि काठेवाडी शेळ्या असल्या कारणानं मी करतो दुधाचा व्यवसाय. दुधाचा व्यवसाय म्हणजे काय, ही शेळी चालते डबल रोल. डबल रोल म्हणजे काय, याच्यामध्ये भरपूर दूध असल्यामुळं दूधही विकतं आणि पिल्लही विकतात. त्याच्यामुळे मी काय करतो, एका वेताचे दूध विकतो आणि एका वेताचे पिल्ल घेतो. म्हणजे त्यानं काय होतं, शेळीची जास्त हाल नाही होत आणि त्याच्यामुळं काय होतं, जे येणारे पिल्ल आहेत ते बी दांडगे होतात आणि शेळीही स्ट्रॉंग राहते. त्याच्यानंतर दूधही भरपूर देते. आता माझा व्यवसायाचा मूळ मुद्दा कसा आहे किंवा मग माझा व्यवसाय कसा चालतो ते तुम्हाला माहितीच आहे. पुन्हा एकदा 2 मिनिटात शॉर्टमध्ये सांगून देतो, कारण ते कळल्याशिवाय बी तुम्हाला बोकडाचा मुद्दा कळणार नाही. हे बघा मित्रांनो, मी काय करतो, 12 महिन्यामध्ये एकच वेत घेतो. शेळीला दूध भरपूर असल्यामुळे काय होतं, पिल्ल फास्ट वाढतात. एप्रिल मे मध्ये लागवड होती, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पिल्ल होतात. ते पिल्ल मी डिसेंबर जानेवारीला विकून टाकतो. 3 महिन्यात पिल्ल विकल्यानंतर आता एप्रिल मे पर्यंत काय मग, तर एप्रिल मे पर्यंत मी पुन्हा दूध काढतो. ह्या मधल्या पिरियड मध्ये दूध काढल्यामुळं मला बोकडाची गरज कळपामध्ये पडत नाही. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, मधल्या पिरियड मध्ये दूध काढायचं असतं म्हणून आहे ना, शेळ्यांमध्ये बोकड आपण ठेवतच नाही. दुसरी गोष्ट, दूध काढल्यामुळे काय होतं, शेळी स्ट्रॉंग बनते. त्याच्यानंतर काय, हे बघा 2 पिल्ल आले आणि एका पिल्लाचं दूध जरी निघलं आपल्याला, म्हणजे आपण 2 वेत घेतो ना. आता तुम्ही म्हणशाल मग पिल्लाचे पैसे होतात का, 100% होतात. 12 महिन्यातून एक वेत घेतल्यानंतर पिल्ल व्हायच्या टायमाला स्ट्रॉंग असतात. शेळीला दूध भरपूर असल्यामुळं पिल्ल फास्ट वाढतात. 4 महिन्यात पिल्ल विक्री झाली की नंतर 6-7 महिने दूध काढतो आपण. त्याच्यानंतर एप्रिल मेला पुन्हा लागवड, पुन्हा पिल्ल. यानं काय होतं, ज्या वेळेला मला पिल्ल पाहिजे त्याच वेळेला मी पिल्ल घेतो. म्हणजे काय, दरवेळेस सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच पिल्ल होतात. पावसाळ्यामध्ये हाल होत नाही. आता तुम्ही बघू शकता, सर्व शेळ्या ह्या मस्तपैकी चरता, एकही पिल्लू माझ्या कळपामध्ये नाही. याचं कारणच असं आहे की मला पिल्ल सांभाळायचं टेन्शनच नाही, कारण मी कंटिन्यू बोकड ठेवतच नाही कळपामध्ये. आता पुढचा मुद्दा, चला तर मग पुढचा मुद्दा घेऊयात. मग फायदा होतो का, 100% मित्रांनो. हे बघा, एका पिल्लाचं दूध ह्या वर्षी आणि एका पिल्लाचं दूध पुढच्या वर्षी असं बी बघितलं आपण तर 2 वर्षामध्ये एका वेताचं दूध मिळतंय मला आणि 2 वेताची पिल्ल मिळत आहे. म्हणजे असे बी 2 वर्षात 3 वेत झाले, इतके पैसे होत आहे. परंतु 2दाच पिल्ल सांभाळावे लागतात आणि 3 वेताचे पैसे मिळतात. त्याच्यानंतर हाल कमी होते, कारण शेळीला बी 2दाच जनावं लागतं, 2दाच पिल्ल द्यावी लागतात आणि त्याच्यामुळं खूप सारं तकलीफ माझी मिटून जाते. याच्यामुळं कंटिन्यू बोकड कळपात आपण ठेवत नाही. दुसरी गोष्ट, कंटिन्यू बोकड कळपामध्ये असल्यामुळं काय होतं, शेळ्या कधीही लागतात आणि कधीही जाणतात. मग त्याच्यामुळं काय होतं, ज्या आपण ह्या दरवर्षी छोट्या पाठी ठेवत असतो मागं, ज्या की आपल्याला सांभाळायच्या असतात पुढं चालून, तर ह्या पाठी लवकर लागवड होतात. जर बोकड कळपात असेल तर आपल्याला पाहिजे तशा बनवता येत नाही. आणि माझं असं म्हणणं असतं, मोठ्या मापाची पाठ तयार करायची तर तिला कमीत कमी 12-14 महिन्याचं होऊन द्यावं लागतं आणि तिला खिलाई पिलाई त्या मापाची करावी लागते. तिचं मधला गॅप द्यावा लागतो. त्यामुळे काय होतं, मग ती पाठ अशी जबरदस्त बनते, मोठ्या मापाची बनते आणि खूप सारी, म्हणजे पुढं चालून बी ती तिच्या माईसारखी बनते. कारण बऱ्याच लोकांना काय प्रॉब्लेम येतो, यायला शेळी तर लय मोठी पण तिची पाठ तिच्या एवढी होत नाही. त्याच्या मागचं कारणच हे की आपण लगेच 5-6 महिन्यात तिला भरवून टाकतो आणि मग ती 5-6 महिन्यात भरवल्यामुळं काय होतं, ती त्या मापाची बनत नाही. मग त्या मापाची बनवायची म्हटली की मग तिला त्या पद्धतीनं सांभाळावं पण लागतं आणि ही एक मोठं कारण आहे की आपण कळपामध्ये बोकड ठेवत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण काय करतो, एप्रिल मे मध्ये लागवडी पुरता बोकड आणतो. बरेच लोक म्हणतात आमच्या इकडे बोकड मिळत नाही. भाऊ, 56-60 बोकड बाजारात भेटून जातात. पैसे खर्च करायची तयारी लागते. मग तुम्ही म्हणशाल मग ऐन टायमावर पैसे कशी येणार, सांगतो तीही आयडिया सांगतो, ऐकून घ्या. काय करायचं, ज्या वेळेला आपण बोकड विकतो, म्हणजे लागवड झाली आता बोकड विकायचं आहे, पण मग पुढच्या वेळेस भेटन का नाही भेटन याचा काही भरोसा नाही. मी सांगतो ना काय करायचं. काय करायचं, बोकड विकून एक शेळी घेऊन टाकायची पिल्लावाली. ज्या वेळेला तुम्हाला पुन्हा बोकड घ्यायचा ना, 5,000 जास्त लागू द्या. तुम्ही जर 20,000 बोकड विकलेला असेल आणि एक शेळी घेतली तुम्ही 20,000ची 2 पिल्लावाली, तुमचा 6 महिन्यानंतर तुम्हाला बोकड लागणार, हे 8 महिन्यानंतर लागणार. तोपर्यंत ते 2 पिल्लच तुमची 20-22 हजार रुपयात विकून जात्या. शेळी तुम्हाला फुकट राहून जाती. बोकड विका खटकन किंवा पाठी विका, काय जे पिल्ल असतील ते विकायचे आणि नवीन बोकड घेऊन यायचा. ही सगळ्यात बेस्ट आयडिया आहे मित्रांनो, मीही तेच करतो आणि या गोष्टीचा
मुळे होणारा फायदा म्हणजे काय, तुम्ही जे म्हणतात ना तुमच्या शेळ्यांवर एवढी चमक कशी, तुमची पिल्लं एवढे स्ट्रॉंग का बनतात, आमची पिल्लं बनतच नाही, आमच्या शेळ्यांची केस गळतात, हे प्रॉब्लेम माझ्या कळपामध्ये माझ्या खांडामध्ये येत नाही. आणि ह्या अशा पद्धतीच्या मोठ्या मापाच्या पाठी बनतात. ह्या अशा पाठी बनल्यानंतर काय होतं, मग माझं उत्पन्न वाढतं, त्याच्यानंतर मला खूप सारा ट्रेस येत नाही. सगळ्यात मोठं कारण शेळीपालन बंद पडण्याचं असतं की पावसाळ्यात पिल्लांची मरतूक. बरेच जे नवीन शेळीपालक असतात ना, त्यांचं काय होतं, पिल्लं पावसाळ्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळं काय होतं, मग ते बंद पडायच्या कागावर याच्यामुळेच येतं की ती पावसाळ्यामध्ये त्यांच्याकडून ती पिल्लं मॅनेजच होत नाही. माझं नियोजन असं असतं की पावसाळ्यात पिल्लूच झालं नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी कंटिन्यू बोकड कळपात ठेवतच नाही. बोकड अशा टायमाला आणतो की बोकड लागला की हे पिल्लं डायरेक्ट पावसाळा झाल्यानंतरच यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, पिल्लं पावसाळ्यात नसल्यामुळं काय होतं, ज्या टायमाला पिल्लं येणार आहे आता दिवाळी दसऱ्यामध्ये खायला खूप भारी असतं शेळ्यांना. आणि ह्या चांगल्या खाद्यामुळं काय होतं, पिल्लं हे खूप दांडगे आणि दणकट बनतात आणि त्याच्यामुळं आपलं उत्पन्नाची बाजू बी व्यवस्थित राहते. त्याच्यानंतर पावसाळ्याच्या हिशोबानं बघितलं तर मग पिल्लू सांभाळायला परवडत नाही, कारण हाल खूप होते, माणसांचे हाल होते, घरच्यांचे हाल होते, सगळ्यांचेच हाल होते. त्याच्यामुळं मग आपण काय करतो, नको बाबा पावसाळ्यात पिल्लच नको, त्याच्यामुळं कंटिन्यू बोकड कळपात ठेवत नाही. तुम्ही म्हणशाल मग ते उत्पन्नाच्या दिशेनं परवडतं का? 100% परवडतं भाऊ. गावरान शेळ्या जरी असल्या ना, जर तुमच्याकडे जर दुधाला मार्केट असलं ना, एका टायमाचं अर्धा लिटर जरी दूध निघलं तरी 2 टायमाचं 1 लिटर दूध निघतं. पिल्लाचे एवढे पैसे होऊन जाते. किंवा मग बोकड कंटिन्यू खळपात न ठेवता तुम्ही बांधून बी ठेवला आणि एक लॉटमध्ये पिल्लं जर घेतले ना, तर तुम्हाला त्याचा पैशामध्ये सुद्धा फायदा होतो. नाहीतर मग काय होतं, एक पिल्लं आज विकायला येतं, एक पिल्लू महिन्याने विकायला येतं, मग त्या पैशाचं काही घडत नाही. जर तुम्ही लॉटमध्ये पैसे घेतले किंवा लॉटमध्ये पिल्लं घेतले तर त्याने तुमचं कमीत कमी काहीतरी वस्तू बी घडून जाते. एक खट्टी जर 10-5 पिल्लांचा लॉट विकायला आला तर त्या लॉटमधून आपल्याला एक व्यवस्थित पैसे सुद्धा मिळतात आणि व्यवस्थित काहीतरी वस्तू पण घडती, काहीतरी लॉटमधून काहीतरी करता पण येतं. याच्यामुळंच म्हणतो की नियोजन व्यवस्थित ठेवा. आणि म्हणूनच मी वर्षभर माझ्या कळपात बोकड ठेवत नाही. या सर्व गोष्टी जर तुम्हाला समजल्या असेल तर 100% आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अजूनही काही गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला पर्सनली बोलून सुद्धा सांगतो. आता ज्याला आपल्या मेडिसिनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल, खाली नंबर दिलेला आहे, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, तुम्ही बघून घेऊ शकता आणि 100% कॉन्टॅक्ट करू शकता. मेडिकलसाठी जर तुम्हाला शेळ्यांच्या मेडिकलमध्ये काही अडचण येत असेल, 100% तुम्हाला वर्षभर सपोर्ट केला जाईल. फीज आहे फक्त 500 रुपये. फीज आहे मेडिकल ग्रुपची मात्र 500 रुपये. 500 रुपयात काय तुमचं एक पिल्लू जरी वाचलं तर 5-10 हजार रुपये वाचतात. त्याच्यामुळे एवढा विचार तुम्ही बी नाही करायला पाहिजे की बाबा 500 रुपये वाया जातील म्हणून. शेळीपालकाला शिकून बी घ्यायचं असलं थोडंफार तरी तुम्हाला त्या ग्रुपचा फायदा होणार आहे, कारण तिथं अजूनही शेळीपालक आहेत जे की त्यांचं नॉलेज शेअर करत असतात. त्याच्यामुळे तुमचाही फायदा होतो. जे प्रॉब्लेम तुमच्या फार्मवर आलेले नाही पण दुसऱ्याच्या फार्मवर येत आहे, तर तोच माणूस हुशार जो दुसऱ्याच्या चुकीमधून शिकतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ग्रुपचा फायदा होणार आहे की दुसऱ्याच्या चुका लक्षात येतील आणि ती चूक तुमच्या फार्मवर होणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः घेशाल. तर 100% संपर्क करा. बाकी अजूनही काही गोष्टी सांगतो. हे बघा, कायम बोकड कळपात नसल्यामुळे काय होतं, गावातले लोक बी खूप जास्त परेशान करत नाही. म्हणजे काय, मी बोकड आणला का गावातले लोक असे हावरेवानी मागे लागायचे, कारण तुम्हाला त्यांच्या बांधाला बकरी चारायच राहत्या, आमची एवढी बकरी लावून द्या, आमची एवढी बकरी लावून द्या, पैसे बी देत नाही व्यवस्थित. तर त्याच्यामुळं तोही एक मुद्दा असा राहतो की तुम्हाला ते खूप परवडतं की बोकड ठेवूनच नको बाबा. 15 दिवस ठेवायचं, त्या टायमाला ज्याची बकरी आली हिटवरती लागून जाती. मग वर्षभर रिकामे लोकांच्या फुकटच्या हमाल्या गेल्यापेक्षा आपली एक बकरी वाढवणं मला सुखाचं वाटतं. मग तुम्ही जेवढा पाहिजे तेवढ्या महागाचा बोकड घेऊन जेवढ्या पाहिजे तेवढ्या मुद्दलमध्ये विकू शकता. कारण घेईल किमतीत बोकड कधी बी विकतो, कारण तुमच्या 10-20 शेळ्या लावून जर 2-5 हजार रुपये कमी बी झाले तर होऊ द्या, काही हरकत नाही. कारण तेवढ्या पैशामध्ये पुन्हा तुम्हाला शेळीही येते चांगल्या पद्धतीची आणि तुमचा त्याच्यात खूप म्हणजे नंबर 1 फायदा होतो. ही गोष्ट तुम्ही कधीही ध्यानात ठेवा आणि हे बोकड न ठेवण्याचं नियोजन करा. हां, तुमच्याकडे जर लईच अडचण असेल, लांब लचक बाजारच नसेल जवळपास, तुम्ही बोकड कंटिन्यू कळपात ठेवल्यापेक्षा बोकड हा बाजूला ठेवा, बांधून ठेवा. ते थोडं खराब झालं तर चालेल, बेनं राहतं, ते लागवड झालं म्हणजे ते पिल्लात उतरतं आणि तुमचे पिल्लं ही स्ट्रॉंग राहते बोकड बांधून ठेवल्यामुळं. कारण मग ते कंटिन्यू बकऱ्यांना येडवणी करीत नाही, गाभण बकऱ्यांना मारित नाही. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे ह्या अशा घरी अशी शेळी तयार करायची ना, ही माझी घरची तयार केलेली शेळी. अशी शेळी जर घरी तयार करायची असली ना तर त्याला मग बोकड बांधून ठेवलेलं चांगलं. कारण बोकड कायम कळपत असलं ती कधी पण लागून जाणार आणि मग ते तेवढं माप बनणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. पहिल्या वेतामध्ये 2-2, 3-3 पिल्लं देणार नाही, मग दूध देणार नाही. त्याच्यानंतर पिल्लं बारीक राहणार,
हे सगळे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून माझ्या कळपामध्ये तुम्हाला बोकड कधीच दिसणार नाही असा 100%. फक्त लागवडीच्या टायमाला बोकड मी कळपात सोडतो आणि याचे खूप सारे फायदे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. 100% तुम्हीही हा मुद्दा ट्राय करून पहा. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे तोच की लोक खूप ताण देतात, त्याच्यापेक्षा ठेवूनच नको. सुखाची एक बकरी वाढवायची, सगळ्या बकऱ्या गाभण गेल्या का टेन्शन नाही. हे बघू शकता तुम्ही. आता आपल्या सगळ्या बकऱ्या गाभणी पावसाळ्यात ज्या टायमाला पिल्लं पाहिजे त्या टायमाला नियोजन करता येतं आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. व्हिडिओ कसा वाटला कमीत कमी एक कमेंट करून नक्की सांगा. जय बजरंगबली, जय मल्हार, जय बाळू मामा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. चलो बाय बाय, लव यू ऑल. पाना पानात काळू तुझं नाव ग, पाना पानात काळू तुझं नाव ग. व्हिडिओ संपला, लाईक करून आता तू जाव ग. बाय बाय.